तुम्हाला तुमच्या खिशातील पैसे वाचवायचे असतील तर ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला काय वाटतंय की फक्त पेट्रोल, डिझेल किंवा गॅस सिलेंडर महाग झालाय? तर थांबा, आता तुमच्या आवडीची बिअर, मॅगी नूडल्स आणि अगदी तुमची लिपस्टिक सुद्धा महाग होणार आहे. आणि हे कसं काय ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या महागाईचे सर्वात मोठे कारण आहे अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला संघर्ष. यामुळे संपूर्ण आशियामध्ये एनर्जी क्रायसिस म्हणजेच ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार पेट्रोकेमिकल आणि प्लास्टिक बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची मोठी कमतरता भासत आहे. याचा थेट परिणाम आपण रोज वापरतो त्या वस्तूंवर होत आहे. आशियातील देश तेल आणि गॅससाठी मध्य पूर्वेतील देशांवर अवलंबून असल्याने आपल्याला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. जर तुम्हाला बिअर किंवा कोल्ड्रिंक्स प्यायला आवडत असतील तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. काचेच्या बाटल्या, ॲल्युमिनियम कॅन आणि उत्पादनासाठी लागणाऱ्या गॅसच्या कमतरतेमुळे बिअर बनवणे आता कठीण आणि महाग झाले आहे. इतकेच नाही तर सध्या पाण्याच्या बाटल्या देखील महाग होऊ शकतात, कारण त्या बनवण्यासाठी लागणाऱ्या नेफ्था आणि पेट्रोकेमिकल्सचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. दर गगनाला भिडलेले असताना देखील त्यांची मार्केटमध्ये अवेलेबिलिटी एकदमच कमी आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याच्या बाटल्यांच्या बाबतीत सुद्धा एक मोठा रेट जंप आपल्याला पाहायला मिळू शकतो. आता महिलांच्या आवडीच्या कॉस्मेटिक्स बाबतीत बोलायचं झालं तर त्यावर देखील महागाईचं मोठं संकट उभं आहे. लॉरियल सारख्या मोठ्या ब्रँड्सना कंटेनर पुरवणाऱ्या कंपनीकडे सध्या प्लास्टिक रेजिन्सच्या कमतरतेमुळे त्या कंपन्या अडचणीत आल्या आहेत. तसेच सॅमयांग आणि नोशिंग यासारख्या प्रसिद्ध नूडल्स कंपन्यांनी देखील इशारा दिला आहे की हा जर संघर्ष असाच सुरू राहिला तर पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या पेट प्लास्टिक म्हणजे जे खाण्यायोग्य प्लास्टिक असतं त्याची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण होणार आहे. जपानमधील वासाबी यासारख्या लोकप्रिय स्नॅकचे दर तर गगनाला भिडले होते आणि आत्ता तेल संपल्यामुळे त्यांना त्यांचे उत्पादन देखील थांबवावे लागले आहेत. या संकटाचा फटका शेतीला देखील बसत आहे. पिकांच्या संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक फिल्म्सचे दर 30 ते 50% वाढले आहेत. भारतात सध्या मोठ्या प्रमाणात खतांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे काही प्लांट्स देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. विमानाचे इंधन महागल्याने इम्पोर्ट करताना देखील इम्पोर्ट खर्च मोठा होत आहे. त्यामुळे देखील मार्केटमध्ये खतांची टंचाई आजपर्यंतच्या सर्वोच्च शिखरावर आहे. बाजारात भीतीमुळे लोक आत्तापासून वस्तूंची साठवणूक करत आहेत, म्हणजेच पॅनिक बाईंग करत आहेत, ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. जर हे संकट लवकर संपले नाही तर अनेक कारखाने बंद होऊन लोकांच्या नोकऱ्यांवरही गदा येऊ शकते. अशाच अत्यंत महत्त्वाच्या आणि सखोल माहितीसाठी विषयाला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणाऱ्या काळात युद्ध आणि त्याचे होणारे परिणाम, त्याचसोबत राजकीय आणि इतर माहिती ज्या फक्त सोप्या शब्दात तुम्हाला समजून घ्यायची असतील तर विषयाला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय